नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात आत्ताच्या महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून. आज महिला वर्ल्ड कप फायनल पोरींनो जिंकूनच या. शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सोमवारपासून बंद. मृत महिला डॉक्टरच्या न्यायासाठी IMAचा निर्णय. कोल्हार घोटी महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध. भुसावळमध्ये 25 लाखांची लूट. फिर्यादीचा ड्रायव्हरच निघाला चोर. चंद्रभागेच्या तीरावर भाविकांची मांदियाळी. हरिनामाच्या जयघोषात दुमदुमली पंढरी. आज महिला वर्ल्ड कप फायनल पोरींनो जिंकूनच या. आज महिला विश्वचषकाचा अंतिम सामना असून भारत आणि दक्षिण आफ्रिका जगजेतेपदासाठी लढणार आहेत. नवी मुंबईमध्ये हा सामना होणार असून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विश्वचषक जिंकून इतिहास रचा. पोरींनो जिंकूनच या अशा भावना चाहते व्यक्त करतात. या संदर्भात आमचे प्रतिनिधी अनिल काकडे यांनी घेतलाय. महिला क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये 340 रनाच्या मोठ्या आणि ऐतिहासिक पाठलाग करून भारतीय महिला क्रिकेट टीमने ऑस्ट्रेलिया हरवून दिमाखामध्ये फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. आणि आज फायनलची क्रिकेट मॅच नवी मुंबईतील DY पाटील स्टेडियमवर आज खेळली जाते दुपारी 2 वाजेपासून. आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भारतीय प्रेक्षक आणि साऊथ आफ्रिकेचे चाहते देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यायला आता सुरुवात झाली. मॅच जरी 2 वाजता असली तरीही आता लोकांची या ठिकाणी जमण्यास मोठी गर्दी झालेली आहे. या ठिकाणी क्रिकेटचं म्हणजे क्रिकेट चाहत्याचं साहित्य, टी-शर्ट असेल, कॅप असेल किंवा भारताचा ध्वज असेल, या सगळ्या गोष्टी विक्रीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. आपल्यासोबत या ठिकाणी काही प्रेक्षक आहेत, म्हणजे क्रिकेट रसिक आहे. आपण त्यांच्यासोबत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की आजच्या दिवसाचा काय म्हणजे त्यांचं काय मत आहे याबद्दल. एक मिनिट सर, काय सांगाल आज काय सांगाल आज एवढी मोठी फायनलची मॅच आहे, काय भारतीय म्हणून काय पहिली प्रतिक्रिया? आम्ही इथे आहोत इंडियन टीमला, भारतीय टीमला सपोर्ट करण्यासाठी. आणि आम्हाला 100% विश्वास आहे की आज भारतीय टीम ही विजयी होईल. पहिल्यांदाच महिला विश्व कप हा आपल्या भारतात येईल. सो आम्ही पुण्याहून त्यासाठी स्पेशली इथे आलेलो आहोत. पहिला म्हणजे अजून काही प्रेक्षक आपल्या सोबत आहे. सर क्या कहेंगे आप? आज एक फाइनल मैच है, एक इंडियन वर्ल्ड कप की क्या फीलिंग है आज? नहीं, बहुत अच्छा लग रहा है और इंडिया जीतेगी बिल्कुल. और हम स्मृति के गांव से, सांगली से आए और मतलब इंडियन टीम को अच्छा विश करेंगे. होप वो जीते. म्हणजे पाहिलं आपण या ठिकाणी पाहिलं म्हणजे स्मृती मंदनाच्या गावावरून काही प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत. काही महिला भगिनी देखील आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्यासोबतही जाणून घेऊया. ताई, काय सांगाल आज काय प्रतिक्रिया आहे? कुठून आलात तुम्ही आणि किती काय उत्स्फूर्त भावना आहे? मी पुण्याहून आले आणि पहिल्यांदाच पाहते मॅच, मी लाईव्ह मॅच, त्यामुळं बेस्ट एक्सपिरियन्स आहे. महिला संपूर्ण फायनल क्रिकेट टीममध्ये पोहोचलेल्या आहेत. हो. काय भावना आहे? नाही, खूप प्राऊड फील होत आहे आणि बेस्ट ऑफ लक इंडिया. आपल्यासोबत आपण थोड्या प्रमाणात काही अजून महिला आहेत त्यांच्यासोबतही जाणून घेऊ. काय वाटतं आज? खूप आनंद वाटतो. पहिल्यांदाच मी मॅच बघायला आली आहे, कारण आपली इंडिया लेडीज टीम फायनलमध्ये आलेली आहे आणि स्मृतीच्या गावाचे आहे आम्ही. पहिला पण म्हणजे स्मृती मंदनाच्या गावची ही सर्व मंडळी आहे आणि पहिल्यांदाच काही लोक वर्ल्ड कप बघण्यासाठी आलेले, मॅच बघण्यासाठी आलेले आहे. लोकांच्या उत्स्फूर्त भावना. आपल्यासोबत काही परदेशी प्रेक्षक देखील आहे. आपण त्यांच्यासोबत जाणून घेण्याचा प्रयत्न करू. Hello sir. Oh, I'm feeling very excited about the game, but everybody says India is going to win, so I'm feeling a little bit nervous, sir. Oh, I wish South Africa wins, but I think India deserve to win. It's a good team. Thank you so much. Thank you so much. तर पाहिलं म्हणजे ह्या आपल्या भारतीय प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आणि त्यांच्यासोबत साऊथ आफ्रिकाचे देखील काही प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे आम्ही जरी साऊथ आफ्रिकेचे असलो तरी पण भारताचा जो एक रन चेसिंगचा जो त्यांची एक पूर्ण रणनीती आहे, त्यामुळे इंडिया जिंकू शकते अशी त्यांची भावना आहे. लोकशिवाय मराठी करता अनिल काकडे, नवी मुंबई. फलटणमधील मृत महिला डॉक्टरला न्याय मिळावा या मागणीसाठी सोमवारपासून बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवला जाणार असल्याची माहिती IMAचे अध्यक्ष डॉक्टर अनंत मुळे यांनी दिली आहे. MARD असोसिएशनच्या रेसिडेंट डॉक्टरकडून शासकीय रुग्णालयांमधील संपूर्ण राज्यभरात बाह्यरुग्ण विभाग सोमवारपासून बंद ठेवला जाणार आहे. बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवल्यानंतरही शासनाने दखल न घेतल्यास पूर्ण सेवा बंद केली जाणार असल्याची माहिती असोसिएशनने दिली आहे. तसेच महिला डॉक्टरला न्याय मिळाला नाही तर 7 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत शासकीय आणि खासगी डॉक्टर सेवा बंद ठेवणार आहे. हे आंदोलन आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर सर्व वैद्यकीय डॉक्टर्स आहेत, मॅगमो, मार्ट, IMA, सिनियर डॉक्टर्स असोसिएशन, इंटर्न्स, म्हणजे कुठलाही डॉक्टर खाजगी असो किंवा गव्हर्नमेंटचे डॉक्टर असो कोणीही सेवा देणार नाहीत.
असा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि ह्यासाठी आम्ही सर्व डॉक्टरांची एक कमिटी निर्माण केली आहे आणि ह्याचा पूर्ण कार्यक्रम आम्ही पूर्णतः जाहीर केलेला असून हा उद्यापासून टप्प्याटप्प्याने सर्व सेवा आम्ही बंद करत आहोत. सर्व संघटना आता त्याचा सर्व पूर्ण निर्णय जो आहे ते शासनाने घ्यायला पाहिजे, कारण आम्ही शासनाला पत्र दिलेलं आहे आणि आम्ही पहिल्यांदा OPD बंद ठेवणार आहोत. त्याच्यानंतर एक आठवडाभर आम्ही त्यांना वेळ देणार आहोत आणि जर OPD बंद झाल्यानंतरही सरकारने काही पावलं उचलले नाही तर आम्ही सरकारला इशारा दिलेला आहे की आम्ही 1 आठवड्यानंतर पूर्ण इमर्जन्सी सेवा सुद्धा बंद करणार. रुग्णांबाबत काय विचार केलाय का आपण? रुग्णांसाठीच आम्ही हे सगळं करत आहोत, यासाठी शासनाने पूर्ण विचार करावा. कोल्हार घोटी महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेधार्थ कोल्हार घोटी महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलाय. अकोले तालुक्यातील कळस येथे 1.5 तास रास्ता रोको करण्यात आला असून शेतकरी संतप्त झालेत. तुम्हाला सारखंच फुकट पाहिजे, तुम्हाला सारखंच माफ केलं पाहिजे या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 2 दिवसांपूर्वी भुसावळ तालुका पोलीस ठाणे हद्दीत तब्बल 25,42,000 रुपयांची लूट झाली होती. या प्रकरणाचा छडा पोलिसांनी अवघ्या 48 तासात लावला असून फिर्यादीच्या कंपनीत काम करणारा ड्रायव्हरच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. पोलिसांनी शाहिद बेग या मुख्य सूत्रधारासह 6 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 23,42,000 रुपये रोख आणि 3 मोबाईल जप्त केलेत. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आज सकाळी चंद्रभागेच्या तीरावर लाखो भाविकांची मांदियाळी जमली होती. मोठ्या एकादशीपैकी एक असलेल्या कार्तिकी एकादशीला मोठ्या प्रमाणावर वारकरी एकत्र आले होते. पंढरपुरात येणारा प्रत्येक भाविक चंद्रभागा स्नान, विठ्ठल दर्शन आणि नगर प्रदक्षिणा करत भक्तीत तल्लीन झालेत. याच एकादशीच्या निमित्ताने चंद्रभागा तीरावर हरिनामाचा जयघोष आणि टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी दंग झाले होते.